नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात मालिकांच्या महासंगमाचा नवा अध्याय आज तुमच्यासमोर म्हणजे मी सादर करणार आहे. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये मी तो घेऊन आलेले आहे. गुन्हेगार पकडले गेलेले आहेत, पण सत्य इथेच थांबतं का? की आता सुरू होणार आहे खरी लढाई, कुटुंब, नातं आणि न्याय मिळवण्याची? ते तर आपल्याला जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, झालेलं असं आहे की राहुलला मोठ्या हुशारीने आता या तिघं जोडप्यांनी, म्हणजे थोडक्यात कला अद्वैत, त्यानंतरून अर्जुन सायली, मानसी तेजस यांनी मोठ्या हुशारीने पकडून आणलेलं आहे. राहुलला पकडून पोलिसांच्या हवाले केलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांना मध्ये रस्त्यात बरेच अडथळे आलेले होते. ते म्हणजे जसं की त्याचबरोबर झालेलं असं आहे की राहुलने स्वतःवरचा आळ तेजसवर सुद्धा ढकलण्याचा बराच प्रयत्न केलेला होता. पण मोठ्या हुशारीने अर्जुन, तेजस आणि अद्वैत यांनी राहुलला तोंडावर पाडलं. त्याचबरोबर अर्जुनकडे जो पुरावा होता राहुलचा, तो पुरावा आता अर्जुनने घरात सगळ्यांना टाकून दिलेला होता. सगळ्यांच्या मोबाईलला शेअर केलेला होता. त्यामुळे घरातले सगळेच अलर्ट झालेले होते. सगळ्यांना राहुलचा खरा चेहरा कळलेला होता. तेव्हा आता सगळीकडे म्हणजे राहुलची चर्चा सुरू असते. राहुलला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतरून, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आता घरातले सगळे तिथे हजर झालेले असतात. राहुलला जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा आता सगळेजण जेव्हा तिथे आलेले असतात तेव्हा कला अगदी रागाने राहुलकडे बघत असते. राहुल म्हणतो की थोडक्यात आता सगळेच, राहुल आता तिथे पण बोलण्याचा प्रयत्न करत असतो की म्हणजे थोडक्यात राहुलचं म्हणणं असतं की ठीक आहे ना, तुम्ही एवढ्या इझिली मला हवाले जरी करत असले तरी इथे तुमची कहाणी संपत नाहीये. तेव्हा कला म्हणते, अरे राहुल, तुला जरा लाज वाटू दे. आज तुझं रूप सगळ्यांसमोर आलेलं आहे, तुझं खरं रूप आलेलं आहे सगळ्यांसमोर, तरी तू सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतोयस. तुला जराही लाज नाही वाटत का रे? तुला जराही असं रिग्रेट फील नाही होत का रे की आपण कुठेतरी चुकलेलो आहे, आपली काहीतरी चूक झालेली आहे म्हणून? तू एवढी कशी काही लाज टाकलेली आहे? कुठल्या टोनाने तू घरात सगळ्यांशी या टोनमध्ये बोलतोयस? काय करणार काय आहेस तू करून आता? तेव्हा अद्वैत म्हणतो की याने केलं जरी तरी आपण खंबीर आहोत. तेव्हा अर्जुन आणि तेजस सुद्धा म्हणू लागतात, आपण सगळेच खंबीर आहोत. काय करणार आहे तो करून? त्याला धडा कसा शिकवायचा हे अजूनही आपल्याला चांगलंच माहिती आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा तो सुधारणार नाही अशी मला जाणीव होतीच. पण आता तर खात्री सुद्धा पटली. कुत्र्याचं शेपूट येते, वाकडं ते वाकडंच राहणार आहे, असं आता तेजस बोलत असतो आणि तिथे विनोद करत असतो. आता कला म्हणते की तू पूजासारख्या निरपराध मुलीला किडनॅप करशील असं कुणालाही कल्पना नव्हती. कोणी कल्पना सुद्धा केलेली नव्हती. अरे त्या मुलीने काय बिघडवलेलं होतं तुझं? ती मुलगी फक्त सत्याच्या बाजूने चालत होती. ती मुलगी फक्त खरं बोलत होती. आणि तू सगळ्यांचा राग, सगळ्यांची खुन्नस त्या मुलीवर काढली. अरे त्या बिचारीचा दोष तरी काय होता? तेव्हा आता राहुल तोंड वाकडं करून बोलू लागतो की मला काय करावं लागलं हे तुम्हाला कळणार नाही. ऑब्व्हियसली जर तिला माझी बाजू कळलेली आहे आणि लगेच तिने तुम्हाला येऊन सांगितलं असतं तर प्रॉब्लेम नसता का झाला मला? माझे पुढचे प्लॅन सक्सेसफुल झाले नसते ना. आता सगळं मी एकट्याने नाही केलेलं आहे. माझ्या मागे भरपूर लोक आहेत. अजून कोणीतरी होतं माझ्याबरोबर. गौरव होता, बाणेघर होता आणि त्या पलीकडे इतके नावं आहेत की जे ऐकून तुमच्या फडशाच पडतील. त्यामुळे मी हे का केलं, कसं केलं, यापेक्षा मला काय काय करावं लागलेलं आहे यात हेच लक्षात घ्या. कारण मी जरी पोलिसांनी जरी मला ताब्यात दिलेलं आहे, पोलिसांनी जरी मला अटक केलेली असली तरी आतून म्हणजे जेलमधून सुद्धा माझे प्लॅन्स नेगोशिएट करू शकतो. मी जेलमधून सुद्धा मी भरपूर सूत्र फिरवू शकतो आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. माझ्या मागे भरपूर लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुमची सो कॉल्ड एवढी मोठी व्हिक्ट्री आहे तर ते तुमचं स्वप्न आहे आणि स्वप्न बघत राहा. तेव्हा आता इतकेच हे राहुलच्या तोंडून एवढ्या कॉन्फिडेंटली ऐकतात सगळे चकित होतात. तिथे असलेले सगळे कुटुंबीय चकित होतात. आबासाहेब म्हणतात, अद्वैत हा काय बोलतोय? कोण असेल याच्या मागे? तेव्हा अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही ते टेन्शन घेऊ नका, मी बघेल ते सगळं काय करायचं ते. तेव्हा आता अद्वैत संशयाने राहुलला विचारू लागतो की मागे कोणी होतं? म्हणजे कोण आहे तुझ्या मागे? अजून कोणाकोणाला इन्व्हॉल्व केलेलं आहेस तू यामध्ये? अरे तू घरातला मेंबर असून सुद्धा हे असे कटकारस्थानं कसे काय रचू शकतोस राहुल? तुला जराही खाल्लेल्या मिठाची जाण नाहीये का रे? तितक्यात कला म्हणते की अरे त्याला जाण असली असती तर हे सगळं केलं असतं का चांदेकर त्याने? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ते सगळं महत्त्वाचं नाहीये, पण त्याच्या मागे कोण कोण आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इतक्यात सायली म्हणते की मला ना 2 व्यक्तींवर संशय आहे. तेव्हा मानसी म्हणते की मला सुद्धा ना संशय आहे बऱ्याच जणांवर. तेव्हा आता इतक्यात सगळे विचारतात की कोणावर? तितक्यात सायली महिपतचं नाव घेते आणि मानसी तिच्या गायत्री वाहिनीचं नाव घेते. त्या म्हणतात की ऑब्व्हियसली हे काही आपले हितचिंतक नाही आहेत. हे सगळे एकत्र मिळून आपल्याला धडा शिकवण्यासाठी सुद्धा हे काही करत असतील, असं काही चाललेलं असेल. आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. राहुल काही सांगणार तेवढ्यात पोलीस त्याला आता घेऊन जातात
आणि वातावरणात रहस्याची छाया पसरते. राहुल जाताना खूप मोठं कोडं या सगळ्यांच्या समोर टाकून गेलेला असतो आणि राहुल अगदी हसत हसत गेलेला असतो, जणू त्याने यांची बरबादी लिहून ठेवलेली होती आधीच. आणि आता या सगळ्या गोष्टीचा राग सगळ्यांच्या डोक्यात असतो. आबासाहेब म्हणतात की देवी आई, माझ्या मुलांचं, माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. तेव्हा सगळेच म्हणत असतात की आता काय करायचं. पूर्ण आजी सुद्धा म्हणतात की भाद्या, मला काही खरं वाटत नाहीये. हा महिपत अजिबात चांगला माणूस नाहीये. भाद्या म्हणजे आबासाहेबांना लाडाने पूर्ण आजी भाद्या म्हणत असतात, कारण ते एकाच शाळेत शिकलेले असतात, ते एकमेकांचे बालमित्र मैत्रीण असतात. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की तू काळजी करू नकोस पूर्णे, जे काही होईल ते आपले मुलं सांभाळून घेतील. अगं तू कशाला काळजी करतेस. इतक्यात आता मानसी म्हणते की नाही आबासाहेब, त्यांची काळजी बरोबर आहे. गायत्री वहिनी कधी काय पाऊल उचलतील ना याचा काही नेम नाही. अहो त्यांच्याच घरातल्याच व्यक्तींच्या इतक्या अपोजिट आहेत त्या काहीही करू शकतात. आणि हे तिघं लोक जर एकत्र आले तर नक्कीच खूप मोठी स्फोटक गोष्ट घडू शकते असं मला वाटतंय. तितक्यात आता सगळीकडे चिंतेचं आणि रहस्याचं वातावरण असतं. थोडक्यात घरात आता सगळीकडे रहस्यमय वातावरण तर असतंच, पण घरातला एकमेकांवरचा अविश्वास सुद्धा कुठेतरी खूप वाढून गेलेला असतो. म्हणजे थोडक्यात आता या सगळ्या म्हणजे हॅपी फॅमिलीच्या आणि आनंदी कुटुंबाच्या आनंदाला विरजण लागलंय असं म्हणजे आनंदावर विरजण पडलंय असं म्हणायला काही हरकत नाही. तसंच काहीसं झालेलं आहे. सगळे प्रचंड चिंताग्रस्त झालेले आहेत आणि आता रोहिणीला सगळे शोधतात, कारण रोहिणी सुद्धा गायब झालेली आहे. आबासाहेब म्हणतात की माझीच पोटची मुलगी माझ्याच नातवाबद्दल असं करेल असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. तेव्हा सरोज म्हणते, हो आबासाहेब, मी तिच्यासाठी म्हणजे रोहिणीसाठी कलाच्या सुद्धा किती वेळा विरोधात गेली, माझ्या स्वतःच्या सुनेच्या किती वेळा विरोधात गेली हे तुम्हाला माहीत नाहीये. मी कलाला किती खरं खोटं सुनावलेलं आहे तिच्यामुळे याची कल्पना तर तुम्हाला नाहीच आहे अजिबात. आणि त्याच रोहिणीच्या मुलाने माझ्याच मुलाचा खेळ करावा का. मला वाटलं की कुठेतरी रोहिणीला माझ्या मुलाची काळजी असेल म्हणून ती असं बोलत असावी, कलावर संशय घेऊन प्रत्येक गोष्टींना. कलेवर तर आतापर्यंत मी किती आळ घेत आलेली आहे, पण आता तिनेच माझ्यासोबत एवढा मोठा घात केला. सरोजच्या डोळ्यात खूप पाणी येऊ लागतं. ती म्हणते की राहुलने असं वागलंय हे माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट आहे. तितक्यात आता अद्वैत म्हणतो की अगं आई, तुझ्यासाठी तर धक्कादायक आहे. मी तर माझी सावली समजत होतो ग राहुलला. माझ्याच भावाने असं वागलंय हे माझ्यासाठी अक्षरशः मृत्यू समान झालेलं आहे, कारण मी कुठेतरी कमी पडलो त्याचीच मला ही शिक्षा मिळते. तितक्यात आता सगळेजण खूप चिडलेले असतात. तितक्यात आता रजनी म्हणते की पण सरोज वहिनी, इथे फक्त राहुलच नाही, त्याच्या मागे घरातील कुणीतरी असल्याचं तो सांगून गेलेला आहे. म्हणजे राहुल आपल्याला जाता जाता बोलून गेलेला आहे ना की मी एकटा नव्हतो, माझ्या मागे भरपूर लोकांचा हात होता, घरातलंच एक जण पण होतं. म्हणजे त्याने हे कशासाठी सांगितलं असेल, त्याने खोटं सांगितलं असेल की खरं आहे हे, म्हणजे त्याच्या मागे घरातील कोणीतरी आहे असल्याचं तो सांगून गेलाय. आता प्रश्न आहे विश्वासाचा. आपणच आपल्या माणसावर शंका घ्यायची आहे का आता. केवढी मोठी अग्निपरीक्षा आहे ही नात्यांची. यावर कला म्हणते, रजनी मॅडम, ही गोष्ट एवढी चिंताजनक आहे असं मला वाटत नाही, कारण घरामध्ये संशयास्पद लोक फक्त दोनच होते, ते म्हणजेच राहुल आणि रोहिणी मॅडम. राहुल नंतरून रोहिणी मॅडम. आणि राहिला प्रश्न नैनाताईचा, तर नैनाताई समोर तर हा सगळा प्रकार घडलेलाच नाहीये. नैनाताईला तर या सगळ्याबद्दल माहीतच नाहीये. मी तर म्हणते जरी ती माझी बहीण असेल तरी घरातल्या गुप्त गोष्टी तिच्यासमोर न बोललेलंच इथून पुढे बरं आहे. सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झालेली असते. वातावरण ते तुटलेलं असतं. सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं की आता ह्या सिच्युएशनला हँडल कसं करायचंय. म्हणजे आपल्याच माणसांवर असा अविश्वास दाखवायचा, आपल्याच माणसांवर आता असं आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी आता लपून छपून कराव्या लागणार आहेत का. म्हणजे कधी संपणार आहे हे. खूप चुकीची गोष्ट असते ती, जेव्हा आपल्याच कुटुंबियांवर आपण अविश्वास दाखवतो. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे, खूप मोठं कोडं आहे किंवा खूप मोठी अग्निपरीक्षा आहे ही. अरे आपणच जर आपल्या नात्यांवर जर संशय घेतला तर त्या नात्यांना अर्थ काय उरतोय. म्हणजे निश्चितच आपल्या घरातून असं कोणीच करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे घरातल्या प्रत्येक मेंबरवर. तेव्हा सायली म्हणते की आबासाहेब तुम्ही बरोबर बोलताय, घरामध्ये असं कोणीच नाहीये. अहो तुम्हाला तुमच्या संस्कारांवर विश्वास असला पाहिजे. आता मला नाही वाटत की असं काही खरं असेल. तितक्यात अर्जुन म्हणतो करेक्ट आहे, जर तसं काही असतं तर आपल्याला लगेच कळलं असतं आणि राहुलने न राहता नाव सुद्धा घेतलं असतं किंवा काहीतरी हिंट मागे सोडलेली असती. त्याने आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण त्याच विचारांमध्ये राहून जाऊ आणि एकमेकांवर संशय घेत बसू. आपल्याला पुढे वळताच येणार नाही, पुढच्या काही गोष्टींचा शोधच घेता येणार नाही असा त्याचा प्रयत्न होता असं मला वाटायला लागलंय. आता इतक्यात तेजस म्हणतो पण आपण त्या गोष्टींना बळी पडणार नाही आहोत, कारण आपल्याला तर कळलंय ना की वास्तविकतेत खरे फॅक्ट्स काय आहेत. तेव्हा मानसी म्हणते की अगदी बरोबर. म्हणजे आता सगळे सायली, अर्जुन, मानसी, तेजस गुपचूप तपास त्यांचा आता सुरू करतात.
घरात आता जेमतेम हे सगळे लोक शांतता पसरवण्याचं काम करत असतात, कारण खरंच खूप मोठं अविश्वासाचं काम होऊन गेलेलं आहे हे. एवढं इझी वाटतं का? तर आता त्यांचा गुपचूप तपास चालू होऊन जातो आणि एकीकडे अद्वैत आणि कला घरात कुटुंबियांना सगळ्यांना सांभाळत असतात. आता सायली म्हणते की अहो, गुन्हा उघड झाला पण खरा सूत्रधार बाहेर आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं तरी पुराव्यांची गरज आहे. इतक्यात आता अर्जुन एकदम ठामपणे म्हणतो की बरोबर आहे सायली तुझं, आपण सगळे पुरावे गोळा करूयात, राहुलचं तोंड उघडेल आणि मागे दडलेली व्यक्ती सुद्धा बाहेर येईल. म्हणजे थोडक्यात ती मागे दडलेली व्यक्ती दुसरी तिसरीकडे नसून रोहिणीच असते. ती जरी घरामधून फरार असली ना तरी ती यांच्या प्रत्येक मुव्हमेंटवर लक्ष ठेवून असते. म्हणजे आता सायलीला खरं तर तिलाच उद्देशून बोलायचं असतं. तेव्हा मानसी म्हणते आता की तुम्ही रोहिणीबद्दल बोलताय का, म्हणजे राहुलच्या आईबद्दल? तेव्हा सायली म्हणते अगदी बरोबर, आपण असा रिलॅक्स राहूच शकत नाही की रोहिणी काही करणार नाही म्हणून. रोहिणीचा मुलगा जेलमध्ये गेलेला आहे. तुम्हाला वाटतं का खरंच किती शांत बसेल आता? इतक्यात आता तेजस म्हणतो बरोबर बोलताय सायली बहिणी तुम्ही, मला तर नाही वाटत. आता ती नक्कीच काहीतरी फणा काढेल. नागिण आहे ती, नागिण. नागिणीच्या मुलाला जर कोणी त्रास दिला तर नागिण डसायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. तसंच काहीतरी होणार आहे. नाहीतरी कठीण होऊन बसलंय. पण हे सगळं कला अद्वैतला सांगायचं की नाही हे मानसी आता विचारत असते. तितक्यात सायली म्हणते की मला तरी वाटतं की आपण फक्त पुरावे गोळा केले पाहिजे, कारण ते आपल्या तिघांच्याही कुटुंबियांना सांभाळतात. ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या, आमच्या, तुमच्या, आणि त्यांना आता मानसिक सपोर्ट देणं तिकडे जास्त महत्वाचं आहे. आपण इकडे पुरावे गोळा करूयात, त्यांना तिकडे राहू देत. त्यांना आपण हे सगळं शेवटीच सांगू, सगळे पुरावे सापडल्यानंतर ठामपणे. इतक्यात आता मानसी म्हणजे सगळे हे जण ॲग्री करतात की हो बरोबर आहे, त्यांचं तिथे असणं गरजेचं आहे. आपण सगळेच जर शोधायला निघालो तर कदाचित संशय पण येईल. आपल्या मागे जर कोणी असेल तर समोरच्या व्यक्तीला संशय येईल की यांच्या हाती काहीतरी लागतं आणि परत एखाद्याच्या जीवाला धोका उठेल. त्यापेक्षा बरं आहे की आपण ताटातूट करूनच राहिलेलं बरं आहे. आपण आता दोघंही जोडपे असं दाखवू, चौघेही जण असं दाखवू की आपलं कला अद्वैत सोबत थोडंसं बिनसलेलं आहे, अविश्वास दाखवून. तितक्यात आता मानसी म्हणते की तेजस, तुम्हाला नाही वाटत का की महिपत आणि साक्षी यांचा या प्रकरणाशी काही संबंध असेल? तितक्यात तेजस म्हणतो अरे 100% असेल. अर्जुन म्हणतो अरे डेफिनेटली असेल. असंही तर असू शकतं की महिपत आणि साक्षी सुद्धा असतील, म्हणजे कदाचित ते बाहेर फिरताय. असंही असू शकतं की रोहिणी त्यांची मदत घेईल आणि पुढची तिची चाल चालेल. त्याबरोबर आहेच की तुमच्या सो कॉल्ड गायत्री मॅडम. तितक्यात तेजस म्हणतो हो, पण ही गोष्ट खरी आहे. म्हणजे गायत्री वहिनी ना त्यांच्याच धुंदीत असतात. त्यांना जे वाटतं ते त्या करतात आणि एखाद्याला बर्बाद करण्याचं जर त्यांनी स्वप्न बघितलंय ना तर ते समोरच्याला बर्बाद करूनच सोडतात. एवढं मला गायत्री वहिनींबद्दल माहिती. ती बाई वेगळीच आहे, ती बाई खूप विचित्र आहे. त्यामुळे असे असू शकतं की हे लोक आता सामील झालेले असतील एकमेकांना. म्हणजे थोडक्यात जरी ते सामील असले आणि आपल्याला जरी त्यांचा पत्ता कळलेला आहे तरी पण ते सावध असतील, आता खूप सावध असतील आणि एक एक पाऊल फुंकर मारून टाकत असतील. आपल्याला त्यांना रंगे हात पकडावा लागेल, तेव्हा आपल्याला काहीतरी सिद्ध करता येईल. नवीन काहीतरी प्रकरण आपल्या हाती लागेल, पुरावे हाती लागतील, पण ते काम सुद्धा आता खूप जोखमीच आहे. तेव्हा आता हे चारही लोक निर्धार करतात कला अद्वैतला वाचवण्यासाठी. तर दुसरीकडे आता घरात सगळ्यांना मनस्ताप होत असतो, पश्चाताप होत असतो, त्रास होत असतो. इतक्यात नैना घरात येते आणि नैना म्हणते अरे मॉमिनला कुठे गेल्या आणि राहुल? तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघंही कला इकडे नैनाशी बोलत नसतात. नैना आता घरात सगळ्यांना विचारते हॅलो, मी तुम्हा लोकांशीच बोलतेय, मॉमिनला आणि राहुल कुठे आहेत? मला त्यांच्याशी जरा बोलायचंय. तितक्यात आता रजनी म्हणते काय बोलायचंय ग तुला? तू काय आमची खबर घ्यायला आलेली आहेस का? तेव्हा आता नैना म्हणते रजनी मॅडम तुम्ही असं का बोलताय? तितक्यात आता रजनीला सरोज जराशी शांत करते. रजनी खूप संतापात असते ना, म्हणून फ्लो मध्ये रजनी एवढं बोलून जाते. तेव्हा आता इतक्यात तिला सरोज शांत करत असते आणि सरोज म्हणते की नाही ना, आम्हाला कुणाबद्दलही काही विचारू नकोस. इथे घरात काय काय होऊन बसलेलं आहे ना तुला काहीच माहित नाही. तू आपली मस्त आहे, शॉपिंगला जाते सकाळी आणि सायंकाळीच घरी येते. तुला शोभतं का ग हे? तू या घराची सून आहेस ना, सून म्हणून घेतेस ना तू या घराची स्वतःला? तेव्हा नैना म्हणते चिल सरोज मॅडम, बट झालेलं काय मला सांगाल का? तितक्यात आता कला सुद्धा खूप चिडते आणि तिचा राग काढून टाकते नैनावर. ती म्हणते नैना ताई तुला कळतंय का, वास्तविकता कळते का तुला, गोष्टींचं गांभीर्य कळतंय का? तू काय तुझं लावलेलं आहेस ग? आणि तुझ्या मॉमिनला ज्यांना तू शोधते ना त्या घरातून फरार आहेत. हो रोहिणी मॅडम या घरातून फरार आहे. तेव्हा नैना म्हणते काय, का त्यांना का बाहेर फरार व्हायची गरज पडते? तितक्यात आता अद्वैत म्हणतो की त्यांच्या मुलाने म्हणजे तुझ्या नवऱ्याने पराक्रम खूप वाढवून ठेवलेले आहेत म्हणून. तेव्हा आता नैना म्हणते अद्वैत तू राहुल बद्दल असं का बोलतोयस, काय केलंय राहुलने? तेव्हा आता कला सगळी हकीकत नैनाला सांगते न राहता. कला म्हणते की नैनाताई तू यांना सामील नाहीयेस असा आमच्याकडे काही ठोस पुरावा नाही, पण तू त्यांना सामील असो नसो मी तुला सांगते की राहुलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे.
तितक्यात आता नैना म्हणते, कला, या सगळ्यात ना तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. म्हणजे बिचाऱ्या माझ्या राहुलला तूच अडकवण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे. म्हणजे तुला आमचा सुखी संसार सहनच होत नाही ना. तुझं आणि अद्वैतचं चांगलं चाललंय आता, मग तुला आमचं कशाला बघवेल. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात की नैना, तोंड सांभाळून बोल. तू तिच्यापेक्षा वयाने जरी मोठी असली तरी नात्याने कलेचा मान मोठा आहे. हे बोलणं तुला शोभत नाहीये, व्यवस्थित बोल. तितक्यात नैना म्हणते, काय चुकीचं बोलले आबा मी. ही कायम राहुलच करत असते, राहुलच्या चुकांना बाहेर काढून आणत असते सारखं. तेव्हा इतक्यात आबासाहेब म्हणतात की आम्ही त्याला रंगे हात पकडलेलं आहे. ते हिऱ्यांची अफरातफर जी झालेली होती ना, ती राहुलने करून आणलेली होती. आणि तुझ्या पर्समध्ये आठवतंय का तुला. तितक्यात सरोज बोलले, थांबा आबा, मी सांगते. तुला आठवतं का नैना, एकदा तुझ्या पर्समध्ये हिरे सापडलेले होते. ती पर्स कलाने बघितलेली होती आणि कलाने ते हिरे बाहेर काढलेले होते. ते हिरे तुझ्या पर्समध्ये कसे आले हे तू म्हणत होतीस ना. तेव्हा नैना म्हणते, एक्झॅक्टली, ऑफकोर्स. माझ्या पर्समध्ये ते हिरे कुठून आले हेच मला कळत नव्हतं, कारण मी त्या हिऱ्यांची तर चोरी केलेली नव्हती. शिवाय त्या हिऱ्यांची अफरातफर करणारा घरातलाच कोणीतरी असेल आणि ती नक्कीच कला असेल. तेव्हा आता कला पुढे काही संतापात बोलेल तेव्हा अद्वैत म्हणतो, कलाबद्दल एक शब्द सुद्धा काही बोलू नकोस तू नैना. तू अपात्र आहेस तिला काही बोलण्यासाठी. ती अफरातफर करणारा तुझा नवरा राहुलच होता आणि तुझ्या पर्समध्ये सुद्धा ते हिरे ज्याने लपवले होते ना, तो राहुल होता. तो फक्त तुझा वापर करत होता. आणि आता इतक्यात नैना थोडीशी शॉकमध्ये पडते. अद्वैत म्हणतो, तुला रियालिटी चेक देणं खूप गरजेचं होतं नैना, म्हणून आम्ही तुला हे सांगतोय. कळलं तुला. आता या गोष्टींचा विचार कर आणि ठरव की तुझं पुढचं पाऊल काय उचलायचंय तुला ते. तेव्हा आता नैना बिचारी खूप शॉकमध्ये असते. नैना गप्प बसून राहते. तर दुसरीकडे आता सायली, अर्जुन, मानसी आणि तेजस यांना अगदी सॉलिड प्रूफ भेटतं. म्हणजे त्यांच्या हाताला अगदी छान पुरावा लागलेला असतो आणि क्षणाचा विलंब न करता ते कला आणि अद्वैतला या सगळ्याबद्दल काही कल्पना देतात, आयडिया देतात. आणि म्हणजे थोडक्यात त्यांना सगळं हाती लागलेलं असतं. कला अद्वैतला ते सांगतात, त्यांना ते पुरावे दाखवतात आणि कला आणि अद्वैत दोघं ही गोष्ट आता कॉन्फिडेन्शियल ठेवतात. अद्वैत आता म्हणतो, आबासाहेब, मला असं वाटतं की आपण आता रितसर कोर्टातच काय करायचं ते निकाल लावला पाहिजे. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की बरोबर बोलतोयस अद्वैता तू, आपण तेच करूयात. तेव्हा आता केस कोर्टापर्यंत जाते आणि कोर्टातले सीन्स चालतात. वकील, पुरावे, घरचे सगळे हजर असतात. म्हणजे आता कोर्टामध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स असतो. जज येतात आणि आता कारवाईला सुरुवात होते. कारवाईला सुरुवात झालेली असताना आता इतक्यात ऑब्व्हियसली वकील दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन सुभेदारच असणार आहे. तेव्हा आता जेव्हा केसच्या कारवाईला सुरुवात होते तेव्हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ते आता कारवाईला सुरुवात करतात आणि ते सांगतात, माननीय न्यायाधीश, म्हणजे थोडक्यात माय लॉर्ड, राहुलने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, पण त्याने स्पष्ट सांगितलंय की त्याच्या मागे अजून कोणीतरी आहेत. आता राहुलचा गुन्हा हाच होता की त्याने हिऱ्यांची अफरातफर केलेली होती आणि बाणेकरला म्हणजे जो हिऱ्यांचा व्यापारी होता त्या बाणेकरला मध्ये बोलवलेलं होतं आणि त्याला खोट्या रीतीने सादर करून स्वतःवर तो आळ घ्यायला सांगितलेला होता. आणि बाणेकरला त्या गोष्टीची शिक्षा सुद्धा झालेली होती. पण शिक्षा झाल्यानंतरून पैसे भरून जामीन मिळवून दिला बाणेकरला आणि या बदल्यात बाणेकरला दाबून पैसे सुद्धा देण्यात आलेले होते राहुलकडून. त्याचबरोबर राहुलने बऱ्याचशा अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या चांदेकर ज्वेलर्समध्ये फ्रॉड, त्यानंतरून अकाउंट्समध्ये पैशांची अफरातफर या गोष्टींना लायबल ठरतात, या गोष्टींना म्हणजे जबाबदार ठरतात. हे सगळे कांड राहुलने केलेले आहेत, हे सगळे कामं राहुलने केलेले आहेत आणि याच गुन्ह्याची कबुली राहुलने ऑलरेडी दिलेली आहे, तुम्हाला जसं माहीत असेल त्याप्रमाणे. पण त्याने स्पष्ट सांगितलेलंही होतं, ज्या वेळेस त्याला लास्ट टाइम अटक झाली होती तेव्हा त्याने ताकीदही दिलेली होती अद्वैतला, की म्हणजे त्याने स्पष्ट सांगितलं होतं की त्याच्या मागे अजून कोणीतरी आहे, होतच, आणि आम्ही त्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे. तेव्हा आम्ही या प्रकरणात कॉल रेकॉर्ड्स आणि व्हिडिओचे पुरावे सादर करू इच्छितो. तेव्हा आता जज साहेब ती परमिशन देतात आणि अर्जुन सगळे पुरावे आता जज साहेबांसमोर हजर करतो. आता तिथे महिपत सुद्धा असतो, कारण महिपत संशयित असतो. गायत्री सुद्धा असते. इतक्यात आता जेव्हा ते पुरावे सादर होतात प्रोजेक्टरवर सगळीकडे मोठ्याने, तेवढ्यात म्हणजे ते प्रूफ्स वगैरे बघताना कोर्टात मोठा गदारोळ होतो, कारण पुराव्यात महिपत आणि साक्षीचं नाव समोर येतं. त्याचबरोबर गायत्रीचं सुद्धा नाव समोर येतं. महिपत आता जोरात ओरडतो आणि म्हणतो, हे खोटंय, आम्हाला फसवलं जात आहे. तितक्यात आता सायली अगदी ठाम आवाजात म्हणते की महिपत, तू कितीही नाकारलं तरी सत्य समोर येणारच आहे आणि ते आलेलंच आहे. गुन्हेगाराला तर आता शिक्षा होणारच आहे. या जज आता सगळ्यांना शांत करतात आणि आता कोर्टात योग्य तो निर्णय घेतला जातो. म्हणजे महिपतला दोषी ठरवलं जातं, महिपतला शिक्षा सुनावली जाते. गायत्रीला सुद्धा यामध्ये शिक्षा सुनावली जाते. आता गायत्री मनोमन म्हणत असते की ह्या तेजसने इथे सुद्धा माझी गय केली नाही, इथे सुद्धा मला अडकवलं, पण ह्या तेजस मानसीला आम्ही काही सोडणार नाही. तेव्हा आता निकाल हा यांच्या बाजूनेच लागतो, अद्वैत कलाच्या बाजूने.
तेव्हा आता महिपतला जेव्हा पोलीस घेऊन जात असतात आणि गायत्रीला सुद्धा, तेव्हा आता महिपत म्हणतो की हे तुम्ही बरोबर केलेलं नाहीये. गायत्री सुद्धा तेजस मानसीच्या बरोबरच या बाकी 2 जोडप्यांना सुद्धा सांगत असते की याचा तुम्हाला व्याजासकट परतफेड करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आता सायली ठाम आवाजात म्हणते की तुम्ही कितीही नाकारलं ना तरी तुमचं सत्य समोर आलेलं आहे आणि आता तुम्हाला शिक्षा होणारच आहे. चुका करताना आधी तुम्हाला लाज नाही वाटत आणि नंतरून एवढा हल्ला करतात का? नंतरून एवढे आरडाओरडा करताय का? बरं, अरे तुम्हाला तुमच्या चुकांची थोडीशीही अशी खंत नसते? तुम्ही तर अजून वर तोंड करून सांगता की हो आम्ही केलंय, आम्ही तुम्हाला आता सोडणार नाही. जराही रिग्रेट्स नसतात का तुमच्या मनामध्ये? असं आता सायली त्यांना सुनावत असते. तेव्हा कला म्हणते, सायली कोणाच्या तोंडाला लागतेस तू? अगं यांचं कुत्र्याचं शेपूट आहे, हे काही सरळ होणार नाही. पण काही म्हण, अखेरीस सत्याचाच विजय होतो आणि तेच झालेलं आहे आता. तेव्हा आता हे दोघं नाका पुरडत असतात, महिपत आणि गायत्री. राहुलला तर ऑलरेडी शिक्षा सुनावली गेलेली असते, त्यामुळे राहुलला पुढे नेलेलं असतं. तर आता दुसरीकडे या गुन्हेगारांचा बदला असतो. म्हणजे थोडक्यात तुरुंगात राहुल, महिपत आणि साक्षी बोलत असतात. त्याचबरोबर हिचा सुद्धा तिथे हजेरी लागलेली असते, गायत्रीची. तेव्हा आता राहुल म्हणजे ते सगळे तुरुंगात जेव्हा एका ठिकाणी भेटतात तेव्हा आता राहुल सांगू लागतो या लोकांना की मला फसवलं गेलं, पण अजून खेळ संपलेला नाहीये. मी बाहेर एकदाचा पडलो ना की त्या कुटुंबाचाच नाश करेल मी. विषय संपला. अख्ख्या चांदेकर कुटुंबाला नाही मी संपवलं ना तर नाव माझं राहुल खडतरे नाही. तितक्या साक्षी धूर्तपणे म्हणते की हो राहुल, आपण हरलेलो नाहीये, ही तर फक्त सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता ताणतणाव आणखीन वाढणार आहे, तर नवीन धोका काहीतरी जाणवणार आहे. तितक्यात महिपत म्हणतो, राहुल कसं काय शक्य आहे? आपण सगळेच आता जेलमध्ये आहोत. तुला अक्कल आहे का काही? तुला प्रॅक्टिकली कळतंय का? तितक्यात गायत्री म्हणते, नाही 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 महिपत, तू इथे चुकतोयस. राहुलची आई अजून बाहेरच आहे, आपण तिला हाताशी धरून भरपूर काही करू शकतो. तितक्यात राहुल म्हणतो, अरे वा गायत्री मॅडम, तुम्ही तर खूप हुशार आहात, तुम्हाला न सांगताच गोष्टी कळतात. असं म्हणत आता हे लोक पुढे प्लॅन्स करू लागतात. तर दुसरीकडे आता हे जे नायक असतात म्हणजे सायली अर्जुन, कला अद्वैत, तेजस मानसी, हे शपथ घेतात. म्हणजे घरात सगळे ते एकत्र आलेले असतात. कोर्टात त्यांच्या बाजूने निकाल लागलेला असतो म्हणून सगळे आनंदी असतात. पण आता ते घरात सगळे एकत्र येतात. अद्वैत म्हणतो, केसचा निकाल लागलेला आहे पण अजूनही धोका टळलेला नाहीये. तितक्यात अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतोय अद्वैत तू, आपल्याला खूप सावध राहावं लागेल. शत्रू अजून हार मानणार नाहीये. मी माझ्या शत्रूला चांगल्या पद्धतीने ओळखतो. तितक्यात आता तेजस म्हणतो की मी पण गायत्री वहिनीला चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. कला आता भावूक होते आणि म्हणते की पण आपण एकत्र आहोत, आपल्याला कुणालाही आपल्या घराचं नुकसान करू द्यायचं नाही आणि आपण तसं करूही देणार नाही. तितक्यात सायली म्हणते की हो, आपल्या नात्यांची ताकद त्यापेक्षा मोठी आहे. मानसी आता म्हणू लागते की हो, आपण जिंकलोच असं समजा, कारण आपल्याला एकमेकांची साथ कायम आहे. प्रेक्षक हो, गुन्हेगार पकडले गेलेत, पण अजूनही खरी लढाई बाकी आहे कुठेतरी. राहुल, महिपत आणि साक्षी, गायत्री आता तुरुंगात आहेत, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही सुडाचा ज्वालामुखी धगधगतोय. दुसरीकडे सायली अर्जुन, कला अद्वैत, मानसी तेजस आणि संपूर्ण कुटुंब न्यायासाठी सज्ज आहे. आता प्रश्न एकच, कोण जिंकणार आहे ही अंतिम लढाई? त्या बघण्यासाठी किंवा ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओला नक्की बघावं लागेल. आणि हो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, सो दॅट व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आजच्या व्हिडिओचा सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला पार्ट आवडला हे सुद्धा कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. आणि हो, नेहमीप्रमाणे मला जे आवडतं आपण ते आता करणार आहोत. मला कालच्या व्हिडिओला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे, खूप छान कमेंट्स आलेले आहेत आणि आता मी त्याच कमेंट्स वाचून दाखवणार आहे. सो पहिली कमेंट आहे वैभव कुष्टे यांची. ते म्हणतात की या तिन्ही मालिकेवरून एकच शिकायला भेटलं, मित्रमैत्रिणी असे पाहिजेत की संकटाला धावून येणारे असावेत. म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचे की याला म्हणतात खरी मैत्री. आता काय सांगू, प्रत्येक मैत्री खरीही नसते, बऱ्याच मैत्रीमध्ये खोटही असते. आता इथेच नाही का, हे जे एकमेकांचे शत्रू आहे, हे जे एकमेकांचे मित्र झालेले आहेत ना, यांचे शत्रू म्हणजे राहुल, महिपत, यांचा स्वार्थ सापडला की हे सुद्धा एकमेकांना पाय मारून निघून जातील. मित्र आणि मैत्रिणी नशिबाने भेटतात असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे, मित्र आणि मैत्रिणीची म्हणजे थोडक्यात मैत्रीची, दोस्तीची परिभाषा वैभवजींनी खूप छान सांगितलेली आहे त्या ठिकाणी. बट सगळीकडे असं असतं असं नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं. त्यानंतर आहेत सुशीला मस्के, ज्या आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत. वैभव कुष्टे सुद्धा आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत. आणि सुशीला मॅम म्हणतायत की माझ्या आवाजात ऐकायला आवडतं. ओके, थँक्यू सो मच. त्यानंतर आहे शरयू कुलकर्णी. ताई तुम्ही मालिका खूप छान पद्धतीने सांगता, मला कला अद्वैतची जोडी आवडते. ओके, थँक्यू शरयूजी. कविता पवार म्हणून आहेत, गीता तांबे म्हणून आहेत, उमा माळी, या लोकांना सगळ्यांना कला अद्वैतची जोडी आवडते. त्यानंतर आहे प्रेमराज हजारे, आनंद केसवानी नेहमीप्रमाणे, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण. त्यानंतरून
वैभवजींचा पुन्हा एकदा काहीतरी कमेंट आहे. त्यानंतर आहे संजना जगताप. ओके. आनंद सर तर केवढं मोठा पॅरेग्राफ टाकतात. थँक्स अ लॉट. तो मित्रांनो, ह्या होत्या खूप छान छान अशा आलेल्या कमेंट्स. बऱ्याच कमेंट्स आहेत अजून, पण आता मला थांबायला हवं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.